हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 38. धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम्. भाषांतर. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. तर प्रेक्षक हो, मागील भागामध्ये भगवंतांनी सांगितले की आपला सर्व भक्षक पापी शत्रू कोणी असेल तर तो आहे काम, म्हणजेच भौतिक कामना, भौतिक इच्छा, ज्याच्यामुळे आपण पुन्हा पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म घेण्यास बांधील होतो आणि त्यामुळे आपण भगवत धाम, जे आपले वास्तविक घर आहे, ते प्राप्त करू शकत नाही. प्रेक्षक हो, आपला आत्मा हा मूलतः शुद्ध सत्वगुणामध्ये असतो, परंतु ही शुद्ध चेतना कामाद्वारे आच्छादित होते. या कामनांची जीवावर 3 प्रकारची आच्छादने असतात. त्याच्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. कोणते आहेत ते 3 स्तर, यावर भगवान श्रीकृष्ण येथे बोलत आहेत. प्रेक्षक हो, ते सांगतात की हा जो काम आहे किंवा भौतिक कामेच्छा आहे, त्यांचा प्रभाव प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रमाणात पडत असतो. जसे आपल्या हृदयामध्ये कामवासना जास्त असतील तर आपल्या हातून पापही जास्त घडते, आणि कामवासना कमी प्रमाणात असतील तर पापही कमी प्रमाणात घडते. काही लोक छोटे मोठे पाप करतात, काही लोक त्याहीपेक्षा मोठे पाप करतात, तर काही लोक त्याहीपेक्षा खूप मोठे भयानक पाप करतात, जसे की रावण, कंस इत्यादी. हे भयानक पाप करणारे लोक होते, असुर होते. त्यांना त्याची शिक्षा ही मोठ्या प्रमाणात मिळाली. प्रत्येकाला पापाच्या प्रमाणात शिक्षा मिळते, म्हणून आपण आपल्या आत्म्यावरील या कामाचे आवरण दूर करणे गरजेचे आहे. तर प्रेक्षक हो, या कामाच्या आवरणाचे 3 प्रकार भगवंत येथे उदाहरणासहित स्पष्ट करतात. पहिला स्तर स्पष्ट करण्यासाठी भगवंत धुराने आच्छादित असलेल्या अग्नीचे उदाहरण देतात. म्हणजेच जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करतो तेव्हा अग्नी पूर्णपणे प्रज्वलित होण्या अगोदर त्यावर धूर येतो. तेथे आपल्याला धूर दिसतो, म्हणजे आपण समजू शकतो की तेथे अग्नी आहे. म्हणजे अग्नी ज्याप्रमाणे धुराने झाकला जातो, त्याचप्रमाणे भौतिक इच्छा आपल्या शुद्ध चेतनेला झाकून ठेवतात. परंतु तो धूर दूर करणे काही अशक्य नाही. त्या धुरावर जेव्हा आपण फुंकर मारतो तेव्हा तो दूरही होतो आणि अग्नी छान प्रज्वलितही होतो. प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे सत्वगुणातील जीवांवर कामाचा प्रभाव थोड्याच प्रमाणात असतो, जो लवकरात लवकर दूर केला जाऊ शकतो. म्हणजे कृष्ण भावनेतील या प्रारंभिक अवस्थेमध्ये भौतिक कामना तर हृदयामध्ये असतात, परंतु कृष्ण भावना ही थोड्या थोड्या प्रमाणात प्रकट होत असते. प्रेक्षक हो, हे उदाहरण भगवंतांनी मनुष्यासाठी दिलेले आहे. आपल्याला मनुष्य जीवन मिळालेले आहे. आपल्याही मनात कामवासना असतात, परंतु सत्वगुणातील मनुष्याच्या हृदयातील कामवासना रूपी धूर हरिनामाच्या जपरूपी फुंकर मारल्याने नाहीसा करता येतो. ते कसे? तर मनुष्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्याची चेतना प्रगत झालेली असते. जेव्हा मनुष्य अधिकृत गुरूंच्या संपर्कात येतो, भगवद्गीता भागवताचे पठन करतो, भगवंतांच्या नामाचा जप करतो, तेव्हा त्याच्या आत्म्यावर चढलेले कामाचे आच्छादन सहजपणे दूर करता येते. प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे अग्नीची 2 कामे किंवा 2 गुण आहेत, प्रकाश देणे आणि शुद्धता देणे. ज्याप्रमाणे सोने अग्नीमध्ये तापवल्यानंतर शुद्ध होते, सूर्यप्रकाशाने वातावरण शुद्ध होते, त्याचप्रमाणे शास्त्रेही आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतात आणि आपल्या हृदयाचे शुद्धीकरण करतात. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण सूर्यासमान आहेत, त्यामुळे जेथे श्रीकृष्ण आहेत तेथे कामरूपी अंधकार, अशुद्धता उपस्थित राहूच शकत नाही. अशा प्रकारे मनुष्य भगवंतांची भक्ती करून लवकरात लवकर या कामवासनेपासून मुक्त होऊ शकतो. प्रेक्षक, यापेक्षा जे जास्त कामुक आहेत त्यांचा दुसरा स्तर स्पष्ट करण्यासाठी भगवंत येथे धुळीने आच्छादित झालेल्या आरशाचे उदाहरण देतात. ज्याप्रमाणे धूळ आरशाला आच्छादित करते आणि आपण आपली प्रतिमा त्यामध्ये स्पष्टपणे बघू शकत नाही, त्याप्रमाणे कामवासनाही आपल्या हृदयातील भगवंतांप्रतीच्या प्रेमाला आच्छादित करते.
प्रेक्षक हो, या जीवांच्या हृदयामध्ये भौतिक कामना जास्त प्रमाणात असतात. म्हणजे ते अज्ञानात, म्हणजे मी हे शरीर आहे, शरीराशी संबंधित सर्वजण माझे आहेत, या अज्ञानातच जीवन व्यर्थ घालवतात. कारण त्यांना आत्म्याचे ज्ञान नसते. अग्नीवर जेव्हा धूर असतो तेव्हा तो फुंकर मारल्यावर निघून जातो, परंतु आरशावरची धूळ असते ती फुंकर मारण्याने किंवा पंखा चालू केल्याने पूर्णपणे जात नाही, तर थोडीशी जाते आणि थोडीशी तशीच राहते. आणि मग ती राहिलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी आपण कापड घेऊन ती पुसून तो आरसा स्वच्छ करणे अपेक्षित असते. म्हणजे येथे कामाचा प्रभाव जास्त असतो. प्रेक्षको, भगवंतांनी हे उदाहरण जे रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये असतात अशा मनुष्यांसाठी आणि पशुपक्ष्यांसाठी दिलेले आहेत, जे खूप जास्त कामुक असतात. आरशावरील धुळीमुळे आपण आपली प्रतिमा त्यामध्ये स्पष्टपणे बघू शकत नाही. त्याप्रमाणे अशा लोकांची, पशुपक्ष्यांची चेतना कामुकतेने जास्त प्रभावित असते, म्हणून ते स्वतःला आत्मा म्हणून स्पष्ट बघू शकत नाहीत. उदाहरणार्थ, कबूतर अमर्याद मैथुन क्रियेमध्ये रममाण असते, तर अस्वल प्रदीर्घ काळ झोपून राहते. मांसाहारामध्ये वाघ, सिंह सतत रत असतात इत्यादी. म्हणून आपण आपल्या मनरूपी आरशावरील धूळ अनेक आध्यात्मिक पद्धतींद्वारे आणि त्यातही सर्वोत्तम पद्धत म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन त्याद्वारे दूर केली पाहिजे. प्रेक्षक हो, त्यानंतर कामवासनेने आणखी जास्त किंवा पूर्णपणे प्रभावित झालेला तिसरा स्तर स्पष्ट करण्यासाठी भगवंत येथे गर्भातील अर्भकाचे उदाहरण देतात. छोटेसे अर्भक गर्भामध्ये बंदिस्त असते. गर्भाने ते पूर्णपणे आच्छादित असते. त्याला कुठल्याही प्रकारचा प्रकाश दिसत नाही. ते गर्भाच्या बाहेर संपर्क करू शकत नाही किंवा बाहेरूनही त्याला कुठल्याही प्रकारचा संपर्क करता येत नाही. ते अर्भक पूर्णपणे त्या गर्भामध्ये फसलेले असते, असहाय्य स्थितीत असते. ते इकडे तिकडे हालचाल करण्यासाठीही स्वतंत्र नसते. त्याला तेथे खूप त्रास होत असतो. त्याची अवस्था असह्य असते आणि ते वेळे अगोदर गर्भातून बाहेरही येऊ शकत नाही. तर हा आहे तिसरा स्तर. अशा जीवांची चेतना कामवासनेने पूर्णपणे आवृत्त झालेली असते. त्यामुळे त्याला धर्माचा, ज्ञानाचा प्रकाश मिळू शकत नाही. हे उदाहरण झाडांसाठी, वनस्पतींसाठी दिलेले आहे. वनस्पतींमध्ये, वृक्षांमध्ये ही आत्मा असतो, परंतु ते काहीही हालचाल करू शकत नाहीत. ऊन, वारा, पाऊस, थंडी, गरमी, कोणत्याही परिस्थितीत झाड स्थिरच असते. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या चौकामध्ये उभं केलं आणि तिथे खूप जास्त ऊन येत असेल किंवा खूप जास्त थंडी वाजत असेल किंवा खूप पाऊस पडत असेल आणि आपण तेथेच उभे असू, बऱ्याच गाड्यांचे धूर आपल्या अंगावर येत असतील, तर आपण काहीच बोलणार नाही असं शक्य आहे का? किंवा आपण भाजी कापताना आपलं बोट थोडंसं कापलं गेलं तर आपल्याला त्रास होतो, परंतु एखाद्या वृक्षाची पूर्ण फांदीच कापली तर त्याला दुःख होणार नाही का? वेदना होणार नाहीत का? अहो, होतात, परंतु ते बोलू शकत नाही. अशी त्या आत्म्याची गती होते. तसेच कोणी त्या झाडावर खीळ मारतात, कोणी त्याच्या फांद्या, फळे, फुले तोडतात. त्याला जाळलं तरीही तो वृक्ष काहीही बोलू शकत नाही. त्याला केवळ सहन करत राहावं लागतं. का? प्रेक्षक हो, कारण तो आत्मासुद्धा कधीतरी मनुष्य होता आणि त्याने त्याचे मनुष्य जीवन त्याच्या कामवासना पूर्ण करण्यामध्येच व्यर्थ घालवलेले होते. म्हणून त्या आत्म्याला झाडाचे शरीर प्राप्त झाले. म्हणजे वृक्षाची योनी ते लोक प्राप्त करतात ज्यांची कामना जास्त शक्तिशाली असते. उदाहरणार्थ, कुबेराचे 2 पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव हे अप्सरांसोबत नदीमध्ये नग्न अवस्थेमध्ये स्नान करत होते. तेव्हा तेथून नारद मुनी जात होते. तेव्हा नारद मुनींना बघून अप्सरांनी तत्काळ स्वतःला कपड्यांनी आच्छादित केले. परंतु कुबेराच्या 2 पुत्रांनी तसे काहीही केले नाही आणि त्यांनी नारद मुनींचा सन्मानही केला नाही, कारण ते नशेमध्ये धूत होते. ते तसेच झाडासारखे पाण्यामध्ये उभे राहिले. तेव्हा नारद मुनींनी त्या दोघांना झाडाची योनी प्राप्त होईल असा श्राप दिला आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची उखल बंधन लीला घडली. प्रेक्षक हो, आपणही खूप जास्त पापकर्मे केली, स्वतःला आणखी अंधकारामध्ये ढकलले, तर आपल्यालाही पुढे जर वृक्ष बनावे लागेल. म्हणून जेवढे आपण चुकीच्या कर्मांमध्ये अडकू तेवढं आपल्यालाही भोगावं लागेल.
म्हणून प्रेक्षक हो, आता आपल्याला हा जो मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, भगवंत आणि भगवंतांच्या कृपाळू भक्तांमुळे 84 लाख योनींमध्ये भटकल्यानंतर आपल्याला हा अति दुर्मिळ अनमोल असा मनुष्यजन्म मिळालेला आहे, त्याला आपण हातातून जाऊ देता कामा नये. नाहीतर आपण आणखी या भौतिक कामवासनेच्या दलदलीमध्ये फसत जाऊ. प्रेक्षक हो, जेव्हा आपल्यावर एखाद्या रोगाचा किती प्रमाणात प्रभाव झालेला आहे हे आपल्याला समजते, तेव्हा आपण त्यावर उपचार करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हे तपासू की आपल्यावर कामवासनेचा किती प्रमाणात प्रभाव आहे, तेव्हा आपण त्यावरही उपाय करू शकतो. आणि कलियुगामध्ये त्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण महामंत्र हा चेतो दर्पण मार्जनम म्हणजे चित्ताच्या आरशाचे मार्जन करतो. म्हणून आपण भगवंतांच्या नामाचा जप केला पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, शुद्ध झाले पाहिजे. तेव्हा कुठे आपण या कामाचे आवरण आपल्या आत्म्यावरून दूर करू शकू. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे आपण काही वेळासाठी अग्नीवर पाणी उकळायला ठेवले तर काही वेळानंतर त्या पाण्याची वाफ होऊ लागते, त्याचप्रमाणे जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो तेव्हा आपल्यातील कामवासना त्या वाफेप्रमाणे उडून जातात. तिचा लेश मात्रही अंश शिल्लक राहत नाही. हा भगवंतांच्या भक्तीचा प्रभाव आहे. त्यामुळे जेथे भगवंतांप्रतीचे प्रेम असते तेथे काम आपला प्रभाव दाखवू शकत नाही. म्हणून आपल्याला भगवंतांनी या कामरूपी शत्रूपासून लवकरात लवकर दूर होण्यास सांगितलेले आहे. अजून कोणकोणते शत्रू आपल्यामध्ये कोठे कोठे बसलेले आहेत याबद्दल भगवंत पुढील श्लोकांमध्ये सांगतील. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या हृदयावर कामवासनेचा कितीही प्रमाणात प्रभाव पडलेला असला तरी सर्वोत्तम आध्यात्मिक पद्धत म्हणजे हरिनामाच्या जपाद्वारे त्यावर विजय मिळवला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवनाची ही नामी संधी साधूयात. कृष्ण भावनेचे अनुशीलन करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.